नमो नमः म्हणजे गुरूंचा आशीर्वाद असेल तर मोठी मोठी लोक जे पांगळे आहेत ते मोठे मोठे माउंटेन्स पार करू शकतात आणि अशी बरीचशी लोक आहेत की आमच्यासारखी जी अशी लोक आहेत की ज्यांना फायनान्शियली खूप आणि मेडिकली खूप हेल्प लागतं. तर आमचं एक चॅरिटेबल फाउंडेशन आहे, डिवाइन इन्स्पायर फाउंडेशन. तर ज्याच्यामध्ये आम्ही कमीत कमी रेटमध्ये म्हणजे बाहेर फॉर एक्झाम्पल सोनोग्राफी 2000 रुपयाला आहे तर आम्ही 750 मध्ये सोनोग्राफी करतो. बाहेर एक्सरे 500 रुपयाला आहे तर आम्ही 175 मध्ये करतो. आणि CBC फॉर एक्झाम्पल ब्लड टेस्ट आहे जे बाहेर 250-300 रुपयाला आहे ते आम्ही 90 रुपीजमध्ये करतो. तर आमचा चॅरिटेबल ट्रस्ट आहे हा 2017-18 साली आम्ही चालू केलेला. तर आमचे पॉलिक्लिनिक्स आहेत. आमच्या काळव्याला एक सेंटर आहे, कोपरखान्याला एक सेंटर आहे, आता चेंबूरला आम्ही चालू करतो आहे पुढच्या महिन्यात सेंटर. आणि आमचं भांडुपला एक हॉस्पिटल आहे, गायनेकोलॉजिक हॉस्पिटल आहे, जिकडे आम्ही बाहेर फॉर एक्झाम्पल गायनेकचे बरेचसे असे चॅलेंजेस आहेत. मला वाटते इकडे तुम्ही अर्थसंकेतमध्ये पण माहिती असेल किंवा इन्शुरन्स सेक्टरमधली पण बरीच जण आहे की प्रेग्नन्सी हा जो विषय आहे हा कुठल्याच मेडिक्लेममध्ये कव्हर होत नाही. तर आम्ही अशी एक संकल्पना आम्ही राबवतो आहे की आम्ही हे जे गायनेकचे जे ऑपरेशन्स आहेत ते आम्ही साधी ऑपरेशन आहेत म्हणजे जे विदाऊट सी सेक्शनचे ऑपरेशन बोलतात ते आम्ही 16,000 रुपयामध्ये ऑपरेशन्स करतो. आणि जे सी सेक्शनचे ऑपरेशन्स आहेत ते 35,000 मध्ये करतो. डोळे जे ऑलरेडी कोलमडलेला त्यांची व्यवस्था आहे त्या दोघांच्या मध्ये आपण काहीतरी एक गॅप आम्हाला जाणवलं तर तिकडे आम्हाला काहीतरी एक सोल्युशन देता येईल का. तर त्याच्यामुळे आम्ही हा सेक्शन 8 कंपनी आमची चॅरिटेबल ट्रस्ट आहे. आम्ही कुठल्याकडनं डोनेशन्स घेत नाही, कोणाकडनं आम्ही CSR फंडिंग घेत नाही, सेल्फ फंडेड आम्ही हा प्रोजेक्ट करतो आणि सेल्फ सस्टेन मॉडेल बनवायचा प्रयत्न करतो. तर मी सिमिलरली मला वाटतं सरांनी इकडे सांगितलं की लोन्स वगैरे पण लागतात किंवा मेडिकल हेल्प लागतं. तर त्याच्यासाठी पण आम्ही मला वाटते अमित बागवेला आम्ही संकल्पना सांगितली. अमित बागवे आणि मी कसं एकत्र काम करू ते. तर एक क्राऊड फंडिंग नावाची एक कन्सेप्ट आहे तर ती आम्हाला या नेक्स्ट इयरमध्ये आम्ही लॉन्च करतो आहे. ते सोशल स्टॉक एक्सचेंज मला वाटते बरेचशा लोकांना कदाचित माहिती पण नसेल, लोकांना IPO माहिती आहे पण NPO नावाची पण गोष्ट येते. तर आमची कोणालाही काही NPO किंवा म्हणजे न्यू प्रोजेक्ट ऑफरिंग त्याला बोलतात, म्हणजे ज्यांचे सोशल जे प्रोजेक्ट आहेत किंवा ज्यांचे स्वतःचे सेक्शन 8 किंवा चॅरिटेबल ट्रस्ट आहेत त्यांचे प्रोजेक्ट पण आपण आता नॅशनल स्टॉक एक्सचेंजमध्ये लिस्ट करू शकतो. तर त्याच्याबद्दल पण कोणाला काय माहिती पाहिजे असेल तर दे कॅन ऑलवेज कनेक्ट विथ मी. तर थँक्यू व्हेरी मच अमित, थँक्यू सपोर्ट दिल्याबद्दल. थँक्यू व्हेरी मच. सत्कार करतायत, जोरदार टाळ्या होऊन जाऊ.